पिछले कई सालों से सड़क पर गड्ढे होने के बावजूद पुणे बेंगलुरु हाईवे की मरम्मत नहीं की जा रही है, जबकि स्थानीय वाहन चालकों को 60 किलोमीटर की दूरी पर टोल से छूट दी गई है, लेकिन इसे भी लागू नहीं किया जाता। इसके विरोध में महाविकास आघाड़ी के घटक दल कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट की ओर से आज अनेवाड़ी टोल बूथ पर जोरदार विरोध प्रदर्शन किया गया और टोल प्रशासन के खिलाफ नारे लगाए गए। नियम के अनुसार जब तक सातारकर को टोल में छूट नहीं दी जाती, साथ ही हाईवे की मरम्मत नहीं की जाती, तब तक आंदोलन जारी रहेगा। ऐसी मांग को लेकर अनेवाड़ी टोल बूथ पर आंदोलन किया गया। यह आंदोलन विधायक शशिकांत शिंदे की अगुवाई में किया गया। आंदोलनकारी पदाधिकारियों ने मांग की है कि टोल प्रशासन तत्काल सातारकरों को टोल मुक्त करे और खेड़ शिवपुर स्थित टोल गेट बंद करे। इस दौरान बोलते हुए विधायक शशिकांत शिंदे ने चेतावनी दी कि अगर टोल प्रशासन ने इन मांगों को गंभीरता से नहीं लिया तो वे जन आंदोलन शुरू करेंगे। आज पुणे बेंगलोर रोडवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन चालू आहे। खरं म्हटलं तर सर्वसामान्यांच्या मनामधला असलेलं हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे। पुणे बेंगलोर रोड बघितल्यानंतर, या असलेल्या रोडवरचं काम बघितल्यानंतर, ज्या प्रकारचे खड्डे, अपघात, फार मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे। आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला, त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं नेली, त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं। अद्यापही कुठल्या प्रकारचं कळवलं गेलं नाही। ते म्हणतात इतके वर्ष आम्ही हा टोल दिलेला आहे, त्या टोलप्रमाणे आम्ही वसुली करतो आणि दुर्दैव असं आहे की या टोलमध्ये सातत्याने वाढ होते। दरवर्षी या टोलमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न होतो। राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या अध्यापत्याखाली असलेली टोल माफी केली होती, टोल काढले होते। या पुणे बेंगलोर मधल्या असलेल्या रोडवर का टोल असावा? विशेषतः काल नितीन गडकरींनीच सांगितलं 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 टोल नसावे। आमचं म्हणणं आहे की ताचवडे ते आनेवाडी आणि आनेवाडी तो खेड शिवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर हे टोल नाके निघाले पाहिजे, पहिली मागणी आमची होती। आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो काही झोल चाललेला आहे त्याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे। यामध्ये भ्रष्टाचार आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लूटमार लोकांची होते। तिसरी महत्वाची मागणी आमच्या सर्व लोकांची अशी आहे की सातारकरांना, पुण्याला जसं टोल माफी झाली तसं सातारच्या लोकांना सुद्धा टोल माफी झाली पाहिजे। हे आंदोलन सर्व लोक करतात, परंतु आंदोलन झाल्यानंतर प्रशासन आणि शासन निगरगट्ट होतं ही प्रचिती आलेली आहे। आज सुरुवात काँग्रेसने केलेली आहे, आम्ही बसणार आहोत आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर जनतेला सुद्धा सहभागी करायला लागणार आहे। पुढच्या वेळेला जर या प्रशासनाच्या माध्यमातून तेवढ्यापुरती टोल माफी जाऊन परत जर कारवाई सुरू झाली, आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्याची जर त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही तर मला वाटतं की पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्या आंदोलनामध्ये सर्व पक्षी आम्ही सहभागी होऊन मोठ्या ताकदीने जनतेला सुद्धा उतरू आणि या असलेल्या लूटमारीला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत।